स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता 7वी, विषय गणित, प्रॅक्टिस सेट 1, सराव संच 1, त्याच्यामधला प्रश्न दुसरा. ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. 1 105 अंश, 2 55 अंश, 3 90 अंश. अँगल बायसेक्टर मीन्स अँगलमध्ये असा रे घ्यायचा की जेणेकरून त्या रेमुळं अँगलचं 2 इक्वल पार्ट्स झाले पाहिजेत. कोन दुभाजक म्हणजे असा किरण घ्यायचा की त्याच्यामुळं कोणाचे समान 2 भाग झाले पाहिजेत. पहा, स्टार्टिंगला आपल्याला इथे 105 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी स्टार्टिंगला स्केल घेतोय, इथे पहा, आणि आपल्याला इकडे अँगलची 1 साइड घ्यायची आहे. पहा, इथे मी अँगलची 1 साइड घेतो. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे पहा. तर इथे आपल्याला अँगल घ्यायचा आहे. ओके, आणि अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टर म्हणजेच कोन मापकाचा आपण वापर करतो. कोन मापकाचा वापर करतो. तर आता इथे आपल्याला कोन मापक घ्यावा लागेल. प्रोट्रॅक्टर पहा, इथे आहे तो. तर हा बरोबर असा सेंटरला इथे असा लावायचा आहे. पहा कुठे कसा लावायचा आहे. इथे पहा, बरोबर इथे सेंटर, इथे बरोबर सेंटरला आला पाहिजे. या लाईनला इथे घ्यायचं नाही आहे. इथे वरती तुमची लाईन असते पहा, आणि इथे सेंटर असतो. तर तो बरोबर सेंटरला इथे घ्यायचा आहे. आणि मग नंतर आपल्याला आता इकडून अँगल मोजायचा आहे. इकडून अँगलचं मेजरमेंट करायचं आहे. याच्यावर 2 टाईपचे मेजरमेंट्स असतात. इकडून इन्क्रीज होणारे एक मेजरमेंट आहे पहा, राईट हँड साइड टू लेफ्ट हँड साइडला इन्क्रीज होणार एक मेजर आहे इकडे. म्हणजेच उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वाढणारे एक माप आहे, आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाढणारे एक माप आहे. इकडे पहा, आलं लक्षात. तर आपल्याला आता 105 घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे इथे पहा 105 इकडून इन्क्रीज होणार पाहायचं, कारण हा सेगमेंट राईट हँड साइडला आहे, आणि म्हणून आपण राईट हँड साइड कडून इन्क्रीज होणार मेजरमेंट पहा इकडे 10 20 30 40 50 60 70 80 90 100, आणि 100च्या पुढे छोटे 5 पार्ट्स घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामुळं इथे पहा 100च्या पुढे 5 पार्ट्स तर इथे येणार आहे. इथे असा पॉइंट करून घ्यायचा आहे. पहा, आता पुढे पहा, इथे पॉइंट आहे पहा. आता स्केल घ्यायचा आहे. पट्टीच्या साहाय्यानं या बाजूला एक आपल्याला किरण काढायचा आहे. तर आता अशी स्केल लावायचं इथे. बरोबर एक्झॅक्टली लावायची अशी, आणि मग आपण इथे सेकंड साइड आपल्याला ड्रॉ करायची आहे. पहा, तर अशा पद्धतीने इथे अँगल झालेला आहे. आता थोडस एरो दाखवायचे आहेत आपल्याला. एरो दाखवावे लागतील. इथे एरो दाखवतो मी.
आता हा किती मेजरचा आहे तर ते पण आपल्याला इथे लिहायचं आहे. तर हा 105 डिग्रीचा आहे. 105 डिग्री 105 अंशाचा हा कोन काढला. आता हा दुभागायचा. दुभागणे म्हणजे समान दोन भाग करणे. दुभागणे म्हणजे समान दोन भाग करणे. बायसेक्टर म्हणजे दुभागणारा, म्हणजे हा जो अँगल आहे तर याचे इक्वल टू पार्ट्स करणारा असा रे मध्ये घ्यायचा आहे. मराठीवाले लक्षात घ्या. कोन दुभाजक म्हणजे या कोनाचे समान दोन भाग करणारा मध्ये असा किरण काढायचा आहे, हे लक्षात घ्या. आता आपण कंपास घ्यायचा आहे आपल्याला आणि कंपासच्या मदतीने आपल्याला पुढचा पाठ करायचा आहे. रिकाम टोक इथे सेंटरवर ठेवायचा आहे. तर या कोणाला आपण कोणतेही नाव देऊ शकतो, त्याने दिलेलं नाही पण आपल्याला इथे नाव द्यायचं आहे. कोणतेही नाव देऊ आपण. ABC देऊ. A B आणि C. ओके. हा, आता दुभागायचा. कशा पद्धतीने दुभागायचा आहे पहा. तर यासाठी हे पहा, थोडं अंतर घ्यायचं असं कंपास मध्ये, कोणतंही अंतर घ्यायचं आणि आपल्याला एक इथे आर्क घ्यायचे आहे. पहा कशा पद्धतीने असे आर्क घ्यायचे आहे. या दोन्ही आर्मला दोन्ही साइडना इंटरसेक्ट होणारे असे आर्क घ्यायचे आहे. या दोन्ही भुजांना छेदणारा असा कंस इथे काढायचा आहे. ओके. पहा मी इथे काढलेला आहे. हा, आता पुढे काय करायचं पहा. आता कंपास इथे ठेवायचा आहे. रिकामं टोक इथे ठेवायचं एका ठिकाणी. ओके. आणि हे जे अंतर आहे इथून इथपर्यंतचं अंतर, या अंतराच्या ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. ग्रेटर दॅन हाफ म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे, कुठून कुठपर्यंत पहा. इथे हे जे डिस्टन्स आहे तर या डिस्टन्सच्या ग्रेटर दॅन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओके. तर इथे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे पहा. कंपास इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे पहा. तर हे कोणतंही तुम्ही अंतर घेऊ शकता, हे कमी जास्त करू शकतोय. तर हे अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे कोणतंही अंतर. आणि मग इथून पुढे आपल्याला कंस मारायचा आहे, आर्क मारायचा आहे. इथून पहा अशा पद्धतीने आर्क मारायची आहे. नंतर कंपास आपल्याला इकडे घ्यायचा आहे, इथे ठेवायचं आहे. रिकामं टोक इथे ठेवायचं पहा. आणि मग आपल्याला इकडे आर्क, त्या मूळच्या आर्कला इंटरसेक्ट होणारे दुसरे आर्क घ्यायचे आहे, मारायचे आहे. म्हणजेच पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस असा मारायचा आहे. ओके. पहा असं आपल्याला मारायचा आहे. आता नंतर पुढचा भाग पहा. आता इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. इथे पहा, या दोन कंसांचा छेदनबिंदू इथे मिळालेला आहे. रेड कलरने दाखवलाय पहा. दोन्ही कंसांचा छेदनबिंदू इथे मिळालेला आहे. तर हा छेदनबिंदू आणि हा शिरोबिंदू याच्यातून जाणारा असा किरण काढायचा आहे. पहा, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू आर्क्स अँड व्हर्टेक्स यामधून जाणारा रे ड्रॉ करायचा आहे स्केलच्या साहाय्यानं. ओके. हा, तर पहा, ही लाईन इथे काढायची नाही आहे आपल्याला, ती नको आहे हे लक्षात घ्या. ही लाईन काही काढायची गरज नाही. हा, ठीक आहे. तर आता लाईन ड्रॉ करायची आहे. पहा, पट्टीच्या साहाय्यानं आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. अशी पट्टी लावायची आहे इथे.
असे एक्झॅक्टली करेक्ट लावायचे आहे आणि नंतर मग असा रे ड्रॉ करायचा आहे. ओके, इथपर्यंत. आता पुढचा भाग पहा. आता इथे एरो दाखवायला पाहिजे, रे आहे म्हणून इथे एरो दाखवायचा आहे. इथे पण आपल्याला काहीतरी नेम द्यावं लागेल. ओके, मी ब्लॅक कलरने आपण नेम देऊया. इथे डी देऊ. पहा, हा ए पॉइंट इथे आहे, एबीसी अँगल, आणि त्याचा आपण बायसेक्टर इथे काढलेला आहे. ओके, म्हणजेच किरण बीडी, पहा, किरण बीडी हा कोन एबीसी चा दुभाजक आहे. म्हणजेच तो कोण दुभाजक आहे, दुभाजक आहे. मराठीवाल्याने असं तिथे लिहायचं आहे, आणि इंग्रजीवाल्याने, इंग्लिश मीडियम सेमी वाल्याने लिहायचं आहे रे बीडी is the bisector of angle ABC. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला 55 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे, करायचा आहे. ओके, तर स्टार्टिंगला आपल्याला आता इथे 55 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे स्केलच्या मदतीनं. पहा, मी इथे स्केल घेतो आणि अगोदर वन साइड घ्यायची आहे अँगलची. म्हणजेच आपल्याला इथे रे काढायचा आहे, रे ड्रॉ करायचा आहे. पहा, मी इथे रे ड्रॉ करतो. रे ड्रॉ केलेला आहे. इथे पहा, एरो दाखवायचा आहे, आपण दाखवू एकदम सगळे. आता त्याच्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचा आहे, सॉरी प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे, कोण मापक घ्यायचा आहे. हा कोण मापक आपण आता इथे लावायचा आहे बरोबर सेंटरला, अशा पद्धतीने. हा पहा, आता इकडून इन्क्रीज होणारं मेजरमेंट पाहायचं, इकडून वाढणारं माप पाहायचं आहे 55 अंश. ते 10, 20, 30, 40, 50 आणि पुढचे 5 भाग घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे इकडून इन्क्रीज होणारं मेजरमेंट घ्यायचं आहे 10, 20, 30, 40, 50, आणि इथे येणार 55. हे पहा, इथे येणार 55. इथे असा पॉइंट करून घ्यायचा आहे. आणि मग पहा, पट्टीच्या साहाय्यानं याच्यामधून लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, पहा, स्केल घेतोय मी. तर असा ड्रॉ करायचा आहे. ते हे रे घ्यायचे आहेत, म्हणून त्यामुळे आपल्याला एरो दाखवायचे आहे तिथे. हा एरो, इकडे एरो दाखवायचा आहे. हा इथे वर्टेक्स आहे. आपण याला कोणतेही नेम द्यायचा आहे. याला आता आपण नेम देऊ PQR, अँगल PQR, कोण PQR. याचं मेजरमेंट इथे लिहायचं आहे 55 डिग्री मेजरमेंट. आता पहा, कंपास घ्यायचा, हा कंपास. तर कंपास इथं रिकामं टोक या व्हर्टेक्स वर ठेवायचं आहे, Q वर. रिकामं टोक या शिरोबिंदू Q वर ठेवायचा आहे, आणि असं कोणतंही एक अंतर घ्यायचं असं कंपासमध्ये. कंपासमध्ये कोणतंही अंतर घ्यायचं असं मी म्हटलं, आणि इथून आर्क मारायची आहे.
पहा अशा पद्धतीने आर्क मारायचे आहे, कोणतंही अंतर घ्यायचं आहे आणि अशी एक आर्क मारायची आहे. ओके, आता काय करायचं पहा, कंपास आपल्याला आता पुढे ठेवायचा आहे इथे. हा पहा इथे ठेवला. ती आर्क आणि ती वरचा रे क्यूपी आहे यांचा इंटरसेक्शन जो पॉइंट आहे त्याच्यावर ठेवायचा आहे. म्हणजे तो कंस आणि कोणाची क्यूपी बाजू पहा, तर जिथे इंटरसेक्ट छेदतात तिथे आपल्याला तो कंपासचा रिकामा टोक ठेवायचा आहे. आणि मग आपण आता इथे कोणतंही अंतर घ्यायचं, अंतर घेताना या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचंय. कोणत्या अंतराच्या, तर या आर्क मधलं इथे जे डिस्टन्स आहे याच्या लक्षात घ्या. तर हा कंपास पहा, हा हे जे अंतर आहे कंपास मधलं, तर या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. जस्ट मिनिट. हे पहा, हे अंतर घेताना कमी घ्यायचं नाही, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, कोणतंही अंतर घ्यायचं. आणि मग इकडे आपल्याला आर्क मारायचे आहे, म्हणजे कंस मारायचा असा. आता पुढे काय करायचं पहा, आता कंपास इथे ठेवायचा, रिकामं टोक इथे ठेवायचं आहे, वरती सांगितलं तसंच. आणि मग आता इथे अंतर आपल्याला ते घ्यायचं आहे, त्याच्यामुळं इथून आता त्या मूळच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस मारायचा आहे. इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला आर्क मारायचे आहे. आता या जिथं छेदतात तो बिंदू पहा, लाल रंगाने मी दाखवतो. हा पहा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू आर्क्स. तिथे रेडनी पॉइंट तो दाखवलेला आहे. नंतर मग पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला रे ड्रॉ करायचा आहे. पट्टी अशी लावायची आहे. अशी पट्टी पुढे सरकवायची बरोबर एक्झॅक्टली. आणि मग याच्यातून जाणारा रे ड्रॉ करायचा आहे. जस्ट मिनिट. तर असा रे ड्रॉ करायचा आहे. ओके, हा. तर इथे आपल्याला त्याला एरो दाखवायला पाहिजे. इथे एरो दाखवायचा आहे. इथे जो पॉइंट आहे याला काहीतरी नेम देऊया आपण, यस. आणि इथे लिहायचं आहे की रे क्यूएस इज द बायसेक्टर, किंवा अँगल बायसेक्टर म्हटलं तरी चालेल. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. इन मराठी, किरण QS हा कोण PQR चा कोण दुभाजक आहे, किंवा फक्त दुभाजक आहे लिहिलं तरी चालेल. कोण दुभाजक आहे हे असं खाली लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला अँगल बायसेक्टर म्हणजेच कोण दुभाजक काढता आला पाहिजे.